नमस्कार. उद्रेकानंतर पुढे काय या खास कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज 13 डिसेंबर बरोबर 7 वर्षापूर्वी याच दिवशी अतिरेक्यांनी देशातल्या लोकशाहीच्या सर्वोच्च व्यासपीठावर निर्घृण हल्ला केला होता. 13 डिसेंबर 2001 रोजी अतिरेक्यांनी संसदेला वेठीला धरलं होतं. आज बरोबर 7 वर्ष होत आहेत. या हल्ल्यात दगावलेल्या शहीदांना सलाम करून मी आज या कार्यक्रमाची सुरुवात करतो. पण हा हल्ला अतिरेक्यांचा एकमेव हल्ला नाही. 1993 पासून आजपर्यंत आपण अनेक हल्ले, जवळजवळ 16 प्रमुख हल्ले अनुभवलेले आहेत. मुंबई यामध्ये आघाडीवर राहिलंय. शेवटचा अतिरेकी हल्ला, अतिरेकी घुसखोरी सुद्धा याच मुंबईत झाली 26 नोव्हेंबरला. 26 नोव्हेंबर नंतरचे गेले 15 दिवस आपण बघतोय लोकांमध्ये असंतोष आहे. सरकार विरुद्ध, पोलीस यंत्रणेविरुद्ध, पोलीस शहीद झालेले आहे. पोलिसांमध्ये सुद्धा आपल्याला मिळणाऱ्या वागणुकीबद्दल, आपल्याला मिळणाऱ्या साधन सामुग्रीबद्दल असंतोष आहे. माझा आजचा प्रश्न आहे की हे हल्ले झाले, आपल्याला दोष माहिती आहे, सगळी यंत्रणा, सगळी सिस्टीम सडलेली आहे असे सगळे म्हणतायत. पण ही सिस्टीम आपण बदलू शकतो का? बदलायची असेल तर कशा प्रकारे बदलता येईल? म्हणून माझा आजचा प्रश्न आहे, उद्रेक झाला, असंतोष झाला, असंतोष आपण प्रकट केला, पण या असंतोषानंतर, उद्रेकानंतर पुढे काय? माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी. सामाजिक प्रश्नांविषयीची त्यांची जाण सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या सोबत आहेत माजी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस सुधाकर सुरडकर. सुधाकर सुरडकर आज इंटेलिजन्स आणि पोलीस यंत्रणा याविषयी प्रकाश टाकतील. माझ्या सोबत आहेत डॉल्फी डिसूजा. डॉल्फी डिसूजा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि काल मुंबईमध्ये जी ह्युमन चेन झाली, मानवी साखळी झाली, ती संघटित करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. माझ्यासोबत पुण्याहून आहेत निवृत्त केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले. माधव गोडबोले सरांचा या क्षेत्रातला अनुभव आणि एकूण त्यांचा अधिकार वादातीत आहेत. गोडबोले सर आज आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळी प्रतिष्ठा लाभलेली आहे आणि वेगळा दृष्टिकोन देतील अशी माझी अपेक्षा आहे. दिल्लीहून आपल्या सोबत आहेत CNN IBNचे मुख्य संपादक आणि माझे सहकारी राजदीप सरदेसाई. सर्व पाहुण्यांचं स्वागत. मी थेट चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक आपण बघूया आढावा गेल्या 15 दिवसांचा. सव्वीस नोव्हेंबर मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला. या हल्ल्यानं मुंबईला खिंडीत गाठलं आणि साऱ्या व्यवस्थेचा कमकुवतपणा आणि कमजोरी एका क्षणात लक्षात आली. हर जगह यही बोला गया था कि गोली चलाने के बाद ऊपर की तरफ चाहिए, टेक अ मोर स्ट्रैटेजिक लोकेशन, ऊपर बैठिए ताकि आपका पोजीशन सेफ रहे. या हल्ल्यात 184 जणांना आपला जीव गमवावा लागला तर जवळपास 300 जण जखमी झाले. ATS प्रमुख हेमंत करकरे, ऍडिशनल CP अशोक कामटे, एन्काउंटर फेम विजय साळसकर आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह 16 जण शहीद झाले. या वादळात मुंबई एकाकी होती. तिला कुणीच वाली नव्हता. राज्यकर्त्यांना या हल्ल्याला तोंड कसं द्यायचं ते ठाऊक नव्हतं आणि अशा वेळी काय बोलायचं असतं हेही. इतने बड़े शहर में एक आधा हादसा हो जाता है, इसलिए इंटेलिजेंस टोटल फेल्योर हुआ, ऐसा नहीं है. खुद्द मुख्यमंत्रीही जबाबदारीनं वागले नाहीत. त्यांची सारवासारव चालू होती. आपल्या बरोबर तू मध्ये आला काय, त्याला काही निमंत्रण दिलं किंवा काहीतरी विशेष त्याच्यासाठी काही भेटलं आणि सगळे अधिकारी चीफ सेक्रेटरी बरोबर होते. राजीनाम्याच्या नाट्यानंतर लाट आली ती जबाबदारी घेण्याची. Complaint about the lapses. We will address the causes that led to the lapses. We have all saluted the courage and patriotism of the police and security forces. या हल्ल्यानं साऱ्या व्यवस्थेच्या उणीवा समोर आल्या. आता प्रश्न होता तो व्यवस्था बदलण्याचा. नागरिक पुढे आले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 6 राज्यात जे मतदान झालं त्यात मतदारांनी विकासाच्या मुद्द्यालाच प्राधान्य दिलं. भारतीय नागरिक आता रस्त्यावर उतरतोय. आता पुढे काय? लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढतायत. त्या पूर्ण होतील की नाही? ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. भारतीय नागरिक रस्त्यावर उतरतोय. नागरिकाच्या या असंतोषाला विधायक वळण मिळू शकेल का? काय करायचं विधायक वळण देण्यासाठी? आज मी माझ्या सर्व पाहुण्यांना अशी विनंती करतो की दोषारोपण खूप झालंय, ब्लेम गेम खूप झालाय. आज आपण काही कॉन्क्रीट सूचना घेऊन, ठोस सूचना घेऊन लोकांसमोर जाऊया. बघूया कार्यक्रमात अशा काही सूचना पुढे येतात का. मी चर्चेची सुरुवात करतोय माधव गोडबोले यांच्यापासून. सर, मला सांगा, लोक चिडलेले आहेत. सगळीकडून असा एकच घोषा चालू आहे की व्यवस्था सडलेली आहे, व्यवस्था आम्हाला बदलायची आहे. ही व्यवस्था बदलणं शक्य आहे का? काय सांगाल तुम्ही? काय सूचना आहेत तुमच्या?
पहिली तर गोष्ट ही समजावून घेतली पाहिजे की हा मुंबईचा हल्ला हा एक वेगळ्या प्रकारचा हल्ला होता, परंतु आपण 90च्या दशकापासून ह्या हल्ल्यांना तोंड देत आहोत. आता त्याच्या बाबतीमध्ये जर काही कारवाई करायची असेल तर आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण मी पहिला प्रश्न हा पुढे ठेवणार आहे की दोन्ही जमातींमध्ये झालेलं जे एलियनेशन, दूरत्वाची भावना, ती मुख्यत्वे करून अशा तऱ्हेच्या कारवायांसाठी जबाबदार आहे. दोन्हीही समाजांची विश्वासार्हता कमी झाली, शासनाची विश्वासार्हता कमी झाली, लोकांचा सर्वधर्म समभावावरचा विश्वासच नाहीसा झाला आणि तो जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत पोलिसांच्या मार्फत कितीही डागडुजी केली तरीही हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. म्हणून मला असं वाटतं की आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की राज्यघटनेमध्ये बदल करून एक कॉन्स्टिट्यूशनल सेक्युलरिझम कमिशन, सर्वधर्म समभाव आयोग निर्माण केला जावा की ज्याचे निर्णय हे सर्वांवर बंधनकारक असावेत आणि प्रत्येकाला कुठल्याही पार्टीने, कुठल्याही लोकांनी, कुठल्याही राज्य शासनाने, केंद्र शासनाने घेतलेले निर्णय ह्या आयोगाच्या समोर ठेवता यावेत आणि त्याच्याबद्दल जे त्यांचं म्हणणं असेल, चांगलं वाईट, बरं वाईट, विरुद्ध किंवा त्या बाजूचं, ते त्यांना आयोगापुढे ठेवता यावं. दुसरा प्रश्न मी आपल्या पुढे मांडेन की उदाहरणार्थ अनेक राज्यांमध्ये असं दिसून आलं की राज्य सरकार शासन कायदा सुव्यवस्था यावर पुरेसे पैसे खर्च करायला तयार नाहीत. तेव्हा शासनाच्या प्राथमिक जबाबदाऱ्या काय, असा प्रश्न आपण सर्वांनी शासनाला विचारला पाहिजे आणि ते स्पष्ट करून घेतलं पाहिजे की लोकांची सुरक्षा ही सांभाळणे आणि ज्युडिशियल ॲडमिनिस्ट्रेशन, न्याय व्यवस्था याकडे लक्ष देणं, या दोन गोष्टी जरी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने केल्या तरी बाकीच्या सगळ्या गोष्टींची काळजी लोक आपापली घेऊ शकतात. आता मुंबईच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर असं दिसून येईल की 8 वर्षापूर्वी निरनिराळ्या कृती गटांनी ज्या सूचना केंद्र शासनाला केल्या आणि पर्यायाने ज्या राज्य शासनांकडे पाठवण्यात आल्या त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. उदाहरणार्थ सबंध नागरी तटावरची सुरक्षा या बाबतच्या शिफारसींच्या बाबतीमध्ये काय झालं. आणखीन एक नवा प्रश्न आता ह्या निमित्तानं पुढे आला आहे की आम्ही जे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल तयार केलं आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरची पोस्ट तयार केली, ही अमेरिकेची कॉपी करून केली. अमेरिकेमध्ये काही झालं की ते लगेच भारतामध्ये व्हायलाच पाहिजे अशा तऱ्हेची एक समजूत या देशामध्ये निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली की जे निर्णय त्या मंत्रालयामध्ये त्या हेर यंत्रणांमध्ये केले जात होते ते सर्व निर्णय आता नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर म्हणजे याच्याबद्दलचे सल्लागार त्यांच्यापर्यंत जावे लागतात आणि हे काही योग्य नाही. त्यामुळे ह्या सर्वच परिस्थितीचा नव्यानं आढावा घेण्याची आवश्यकता आहे. गोडबोले सर, मी येतो तुमच्याकडे परत. तुम्ही खूप मोलाच्या सूचना केल्या आहेत. सुरडकर सर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची. एक एक मुद्दा आपण घेऊया. बरोबर. म्हणजे ते असं म्हणाले, मी इंटेलिजन्स पासून सुरुवात करतो. याचं कारण त्यांनी जो पहिला मुद्दा मांडला नॅशनल सेक्युलरिझम कमिशन वगैरे नेमण्याचा, त्याच्याकडे पण मी येणार आहे. पण मला सुरुवात करायची इंटेलिजन्स पासून. अतिरेक्यांचा जो हल्ला आहे या देशावर झालेला, हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे, हे आता सर्वांनी मान्य केलंय. गृहमंत्र्यांनी मान्य केलंय, पंतप्रधानांनी त्याबद्दल माफी मागितलेली. मला सांगा, या गुप्तहेर यंत्रणेचं काय करायचं? आपली गुप्तहेर यंत्रणा पूर्णपणे कालबाह्य झाली आहे का? मी असं म्हणणार नाही. शेवटी काय आहे की माणूस केव्हा काम करतो, जेव्हा त्याला काम करण्याला प्रोत्साहन मिळतं. आज काय झालेलं आहे की बहुतेक ठिकाणी नको असलेली माणसं ही अशा ठिकाणी टाकल्या जातात. जसं परवा आपण जर VN देशमुख साहेबांनी सुंदर लेख लिहिला महाराष्ट्र टाइम्समध्ये, त्यांनी चांगलं विश्लेषण केलंय की यात अगदी जे मनापासून काम करू इच्छितात, अगदी डिव्होटेड आहेत, असेच लोक पाहिजेत. इथे खोगीर भरती करून चालणार नाही, कारण मग तुम्हाला त्यातून जी माहिती गोळा करून, आणि अशी माणसं पाहिजे की ज्यांची विश्वासार्हता आहे, लोकांचा ज्यांच्यावर म्हणजे आदर आहे, ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आदर आहे. असं जोपर्यंत हा बदल होत नाही तोपर्यंत सुधारणा होऊ शकणार नाही. त्यामुळे रिक्रुटमेंट पासून, ट्रेनिंग पासून, त्यांच्या सुखसोयीपासून सर्व जोपर्यंत बघून योग्य ती माणसं निवडून
त्यांना ही जबाबदारी जोपर्यंत सोपवत नाही, म्हणजे असं किंवा कोणाला तरी द्यायचं म्हणून जर अशी जबाबदारी सोपवली तर त्यातून परिणाम आपल्याला मिळणार नाहीत. अगदी बरोबर आहे. मी ही चर्चा पुढे घेऊन जातोय. अतुल, मला तुला विचारायचं आहे की आता गोडबोलेंनी जे मांडलं की मूळ मुद्दा जो आहे आपण कायम त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. इथे हिंदू मुस्लिम समाजामध्ये जी तेढ निर्माण झाली, आणि मी अगदी मागे घेऊन जातो 1992 6 डिसेंबर ज्या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली, अतिरेक्यांना ही भूमी अनुकूल झाली. ही त्याआधी सुद्धा अतिरेक होता, पण पंजाब पुरता होता, काही क्षेत्रापुरता होता. या अशा प्रकारच्या जमातवादी राजकारणामुळे अतिरेक्यांना एक अनुकूल भूमी इथे झाली असं तुला वाटतंय का? मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की आपण कुठलाही मुद्दा घेतला, मग गोडबोले सर म्हणत होते तो असो किंवा तुम्ही म्हणताय तो मुद्दा असो, आपण सरते शेवटी राजकारण या शब्दाकडे जातो आणि राजकीय नेते याच शब्दाकडे जातो. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची अशी वाटते की गेल्या 3-4 पिढ्यांपासून आपल्याकडे मुलांना हेच शिकवलं गेलेलं आहे की राजकारण वाईट असतं, पॉलिटिक्स इज डर्टी, आपलं ते काम नाही, त्याच्यापासून दूर राहा. तू डॉक्टर, इंजिनियर, सीए हो, तू शिक, तुझ्या मुलांसाठी पैसे कमव, तुझा तू सुखी हो. ह्याच्यामुळे आपल्याकडे पॉलिटिकल विस्डम, एक राजकीय प्रगल्भता नाही आपल्या समाजामध्ये. ज्या समाजामध्येच राजकीय प्रगल्भता नाही त्याचे नेते जे आहेत त्या समाजाचे ते तसेच असणार. कारण तुम्ही ज्याला घाण म्हणून नाकारलेलं आहे क्षेत्र, मला उलट सहानुभूती वाटते राजकीय नेत्यांबद्दल, कारण ज्याला समाजाने घाण म्हणून टाकलं ते क्षेत्र निदान ते तरी सावरतायत, ते निदान काहीतरी करतायत. त्यामुळे आपण पहिल्यांदा हे मुलांना सांगणं बंद केलं पाहिजे की राजकारण हे वाईट आहे, पॉलिटिक्स इज डर्टी, हे सांगणं मुळात बंद केलं पाहिजे. राजकीय प्रगल्भता ही वाढवली पाहिजे, चांगल्या माणसांनी राजकारणात जायला पाहिजे, तरच चांगली माणसं येतील. आणखीन 3 पिढ्यांनंतर हे खूप दीर्घ मुदतीचं आहे, पण हे अत्यावश्यक आहे. कारण गेल्या 3-4 पिढ्यांमुळे हे खूप मोठं नुकसान भारतीय समाजाचं झालेलं आहे असं मला वाटतं. अतुल, मी जातोय राजदीप सरदेसाई यांच्याकडे. राजदीप, अतुल कुलकर्णी काय म्हणतोय तू ऐकलंस. मला सांग की जे कम्युनल पॉलिटिक्स गेली जवळजवळ 2 दशकं रथयात्रेपासून या देशात खेळलं गेलं, त्यामुळे अतिरेक्यांना अनुकूल अशी जमीन तयार झाली का? आणि अतुल जे म्हणतोय की राजकारण वाईट आहे असं आपण म्हणतो, ते आधी थांबवलं पाहिजे, तुझं काय म्हणणं आहे? नाही निखिल, हे बरोबर आहे की कम्युनल पॉलिटिक्समुळे जमीन एक तयार झाली ज्याच्यात आतंकवाद वाढला आहे. पण मला वाटतं की आपण जर इतिहासमध्ये गेलो तर चालणार नाही. आपण मग दोष एकदा परत देतोय की कुठल्याही पक्षावर दोष देतोय की ह्या पक्षांनी कम्युनलिझम वाढवलं देशात, त्याच्यामुळे आतंकवाद वाढलाय. मला वाटतं प्रश्न जो आहे तो आतंकवादचा आहे. काश्मीरचा जो प्रश्न आहे, काश्मीरमध्ये 1989 पासून आतंकवाद सुरू झालाय. त्या आतंकवादला पाकिस्ताननी प्रोत्साहन दिलं आहे. आपण ह्या विषयाहून दूर होऊ शकत नाही. जर आता आम्ही असं म्हणालो की कम्युनिझममुळे आतंकवाद वाढलाय, तर पाकिस्तान उद्या म्हणणार की हा इंडियाचा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यात पाकिस्तानचा काय हात नाहीये. मला वाटतं जे आतंकवाद 26/11 मुंबईत झालं त्याच्यात पाकिस्ताननी ज्या प्रकाराने लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनांना प्रोत्साहन दिलं आहे, त्याचं पण एक मूळ कारण आहे की 26/11 सारखं आतंकवाद होतं. जोपर्यंत आम्ही पाकिस्तान मध्ये जे आतंकवाद वाढला आहे त्याच्या विरोधात काय कारवाई, मी कुठेही म्हणत नाही की आम्ही पाकिस्तानच्या विरोधात लढाई करायला पाहिजे, पण पाकिस्तान आणि भारतनी कुठल्याही परिस्थितीत आता एक जॉईंट टेरर प्रोब, आतंकवादच्या विरोधात आम्ही एकमतनी बोलायला हवं, तरच मला वाटतं हे आतंकवाद संपणार आहे. कारण की जर इतिहासमध्ये आम्ही गेलो तर लोक तेच म्हणतील 92 मध्ये काय झालं, 2002 मध्ये गुजरातमध्ये काय झालं, आणि त्याच्या अशा इतिहासमुळे मला वाटत नाही प्रश्न सुटतील. निखिल, अगदी. मी आता घेणार आहे एक ब्रेक.